आज आम्ही आटपाडी येथील सर्व व्यावसायिक धाबा असेल, हॉटेल्स असतील, नाश्ता सेंटर असेल, चायनीज सेंटर असेल, वडापाव गाडीवाले असतील, या सर्वांनी आटपाडी येथील तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आम्हाला व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत आणि शासनानं 50% कोटा केलेला असूनसुद्धा आजपर्यंत आटपाडीमध्ये एकसुद्धा व्यावसायिक सिलेंडर आलेलं नाही आहे आणि आम्हाला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे आमचे सर्व व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. तर आम्हाला कमीत कमी 50% कोट्यानुसार व्यवस्थित व्यावसायिक सिलेंडर मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. किती दिवसापासून तुमचा हा प्रश्न आहे? नाही, जेव्हापासून सिलेंडर बंद झालेत तेव्हापासून आम्हाला एकही सिलेंडर मिळालेलं नाही. किती तारखेला बंद झाले हे सगळं? 1 महिना झाला. जसं युद्ध सुरू झाले तसं व्यावसायिक सिलेंडर बंद झालेत. आता पेट्रोल मिळतंय, डिझेल मिळतंय, घरगुती सिलेंडर मिळत आहेत, पण व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीत. ही फार अवघड गोष्ट आहे आणि जर हॉटेल व्यवसाय बंद पडला तर त्याचा परिणाम सर्व व्यवसायावर होणार आहे. आता तहसीलदारांशी तुम्ही चर्चा केली, काय मत आहे त्यांचं? पुरवठा विभाग काय भूमिका घेईल? त्यांनी आता निवेदन पुढं जिल्हा पुरवठा विभागाला त्यांनी कळवणार आहेत की आटपाडीतून असं निवेदन आलेलं आहे, तर आटपाडीसाठी सुद्धा 1 कोटा असावा, त्यातून सिलेंडर मिळावेत आणि काही लहान व्यावसायिक असतील, मोठे व्यावसायिक असतील, त्यांना एक तरी सिलेंडर मिळावा आणि त्यातनं आपला व्यवसाय चालू ठेवण्यात त्यांना. आता काय तजवीज केल्या तुम्ही? नजर चुकीने छोटा सिलेंडर सापडला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ नये एवढी विनंती आहे. आमची माहिती अशी आहे की गॅसधारकाने म्हणजे एजन्सी आल्याने त्यांनी ब्लॅकमेल सुरू केलेलं आहे आणि जो 800-900 रुपये देईल त्याला मोठ्या प्रमाणात सिलेंडर जातं. त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, आतापर्यंत तर असं झालेलं नाही. जास्त पैसे देऊन सुद्धा सिलेंडर इथं भेटत नाही. सिलेंडर पूर्णपणे बंदच आहे. सिलेंडर बंदच आहेत. ते सिलेंडर आता व्यवस्थित व्यावसायिक सिलेंडर 50% कोट्याप्रमाणे शासनाने दिलेल्या त्याप्रमाणे या ठिकाणी यावेत आणि सर्वांना कमीत कमी सिलेंडर कमीत कमी म्हणजे आठवड्यातनं आम्हाला 4 लागत असतील तर 2 तरी मिळावे. दुसरं असं आहे की तुम्ही आज सिलेंडरचं निमित्त करून मोठी दरवाढ केलेली आहे जेवण नाश्त्यामध्ये, त्याबद्दल तुमचं मत काय? कुठे आढळलं असेल तर अजून तर आटपाडीत दरवाढ कोणी केलेली नाही. जुनाच रेट चालू आहे. मिळत नाही, दरवाढ कुठनं करायची? झालेली आहे, काही ठिकाणी दरवाढ झालेली आहे, काय असं ग्राहकाचं म्हणणं आहे. दरवाढ अजून झालेली नाही. अजून जरी दरवाढ झाली असेल तर पुढून गॅस सिलेंडर एवढा महाग मिळतोय, करणं दरवाढ करणं भागच आहे आम्हाला. आणि विषय कसा आहे माहिती आहे का सर, आता आपण ज्यावेळेस 21 रुपयाला डबा होता तर 370 रुपयाला डबा, एका डब्याला 21 रुपये झाला. गिऱ्हाईक कमी होईल या भीतीनं आधीच दरवाढ केलेली नव्हती. कोणी सुद्धा केलेलं नाही. अजून तोट्यातच धंदा करत होते सर्वजण. आता थोडीफार आता अजून पुढे जरा वाढेल दरवाढ. प्लास्टिक वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या. प्लास्टिक वाढले, किराणा सुद्धा वाढलाय ना सगळं. किराणा वाढला. या.